लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरायची अंतिम तारीख जवळ आली तरी सुद्धा महायुतीचा तिढा काही सुटायचे नाव घेत नाहीये। दोन उपमुख्यमंत्र्यांसह मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली वाऱ्या झाल्या, अनेक बैठका जोर बैठका झाल्या, बरीच खलबत झाली, पण महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला काय हे अजून गुलदस्त्यात आहे। जी माहिती मिळते त्यानुसार 5 जागांनी महायुतीच्या नेत्यांना पेचात टाकलंय। त्या जागा कुठल्या आहेत आणि तिथला नेमका पेच काय आहे जाणून घेणार आहोत बडे मुद्देमध्ये। मंडळी नमस्कार, मी विलास बडे, तुम्ही पाहताय बडे मुद्दे। पहिली जागा आहे रत्नागिरी-सिंधुदुर्ग। रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचा उमेदवार जाहीर झाला नाहीये, त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये कमालीची अस्वस्थता आहे। ठाकरे गटाने विद्यमान खासदार विनायक राऊत यांना पुन्हा मैदानात उतरवलंय, त्यामुळे प्रचारात त्यांनी आघाडी घेतली आहे। पण महायुतीकडून उद्योग मंत्री उदय सामंत यांचे ज्येष्ठ बंधू किरण सामंत यांच्या रूपाने एक तगडा उमेदवार मैदानात उतरवलं जाण्याची चर्चा आहे। शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह मिळावं अशी त्यांची अपेक्षा आहे, तर कोकणात कमळ फुलवण्यासाठी सामंतांनीच कमळ हाती घ्यावं यासाठी भाजप आग्रही आहे। त्यांचं दबाव तंत्र सुरू आहे। कोकण आणि शिवसेना हे समीकरण आपल्याला माहिती आहे, त्यामुळे शिवसेना या जागेसाठी प्रचंड आग्रही आहे, तितकाच भाजप सुद्धा, त्यामुळे पेच कायम आहे। मराठा बहुल मतदारसंघ असलेल्या नाशिकमध्ये परिस्थिती वेगळी नाहीये। महायुतीत ही जागा कुणाकडे जाणार आणि तिथं उमेदवार कोण असणार याचा सस्पेन्स अजून कायम आहे। नाशिक हा तसा शिवसेनेचा बालेकिल्ला, या बालेकिल्ल्यात ज्या भुजबळांचा पराभव करून हेमंत गोडसेने भगवा फडकवला, तेच भुजबळ आता नाशिक काबीज करण्याच्या इराद्यानं मैदानात उतरले। गेल्या 2 दिवसातली त्यांच्या गाठी भेटी आणि सोशल मीडियावरची त्यांच्या पोस्ट जर पाहिल्या तर ते सुतोवाच करतायत हे स्पष्ट दिसतंय। पण त्यांच्या या तयारीला शिवसेनेतून तितकीच तीव्र प्रतिक्रिया आली। विद्यमान खासदार हेमंत गोडसे कार्यकर्ते नेत्यांसह वर्षावर दाखल झाले। आपला दावा त्यांनी सांगितला, पण महायुतीच्या जागा वाटपात सातारच्या जागेचा दावा सोडण्याच्या बदल्यात नाशिक अजित पवारांच्या राष्ट्रवादीला हवाय, यात भाजपनेही नाशिकवर दावा केलाय, त्यामुळे पेच गंभीर आहे। तिसरा पेच संभाजीनगरचा आहे। मराठवाड्याचं शिवसेनेसाठी प्रवेशद्वार उघडणारं संभाजीनगर, मुंबई आणि कोकणच्या बाहेर यश मिळवून देणारं संभाजीनगर अनेक दशकं शिवसेनेच्या सोबत राहिलं, त्यामुळे शिवसेनेला ही जागा सोडायची नाहीये। तर भाजपचे नेते अमित शहा यांनी संभाजीनगरमधूनच कमळ दिल्लीत पाठवण्याचं आवाहन केलं, त्यामुळे भाजपच्या या मतदारसंघावरचा दावा शिवसेनेसाठी अडचणीचा ठरतोय। दोघांनाही जागा हवी आहे, म्हणून जोरदार रस्सीखेच सुरू आहे। 2019च्या निवडणुकीत पालघर लोकसभेच्या जागेचा आणि उमेदवारीचा पेच अगदी शेवटच्या क्षणापर्यंत आपण पाहिला। अखेर उमेदवार भाजपचा आणि जागा शिवसेनेला असा एक वेगळा फॉर्म्युला ठरला आणि राजेंद्र गावित पालघरचे खासदार म्हणून निवडून आले। आता भाजपला ही जागा हवी आहे, तर शिवसेनेची मतदारसंघातली ताकद पाहता शिवसेनेला ही जागा सोडायची नाहीये, त्यामुळे पुन्हा पेच तोच आहे। जगात जर्मनी आणि महाराष्ट्रात परभणी असं म्हटलं जातं। परभणीचं तापमान, परभणीची थंडी सगळं एक्स्ट्रीम असतं। इथलं राजकारण सुद्धा असंच एक्स्ट्रीम सस्पेन्समध्ये अडकलंय, कारण युतीत शिवसेनेकडे असलेली परभणीची जागा भाजपला सुद्धा हवी आहे, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सुद्धा हवी आहे। विद्यमान खासदार बंडू जाधव ठाकरेंच्या शिवसेनेकडून मैदानात आहेत, त्यांना टक्कर देण्यासाठी महादेव जानकरांना मैदानात उतरवलं जाण्याची दाट शक्यता आहे। कारण या मतदारसंघात धनगर, बंजारा आणि वंजारी या समाजाची मतं अतिशय निर्णायक आहेत, त्यामुळे जानकरांच्या रूपानं एक तगडा पर्याय महायुतीला मिळू शकतो। पण जानकर घड्याळ हातावर बांधणार, धनुष्यबाण हातात घेणार की कमळ चिन्हावर निवडणूक लढवणार हे मात्र अजून गुलदस्त्यात आहे, कारण पेच कायम आहे। तर राज्यातल्या 48 लोकसभा मतदारसंघांपैकी 5 जागांचा महायुती समोरचा हा पेच हे नेते नेमका कसा सोडवतात आणि हे जागा वाटप नेमकं कधी जाहीर होतं याची उत्सुकता कार्यकर्त्यांसोबत जनतेला सुद्धा आहे। बघूया हा पेच सोडवण्यात किती यश येतं, कुणाचं समाधान होतं आणि कुणाची नाराजी। बडे मुद्देमध्ये आज आपण इथेच थांबतोय। धन्यवाद।